तुमचं विचार विश्व तुमचं भविष्य घडवतं. आयुष्यातली एक गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे. तुम्ही जे विचार करता तेच तुम्ही जगता. तुमचं मन जसं आहे तसं तुमचं आयुष्य घडतं. लोक नेहमी म्हणतात नशीबच खेळ आहे, पण खरं सांगतो नशिबाचा खेळ नाही, हा विचारांचा खेळ आहे. मी एक घटना सांगतो. सचिन नावाचा मुलगा मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला. त्याचं एकच स्वप्न बिझनेस सुरू करायचा, पण घरच्यांनी थांबवलं. आपल्याला ते जमत नाही, मोठं स्वप्न बघून काय उपयोग, नोकरी कर. सचिननं प्रयत्न केला, पण तो थांबला. का? कारण त्याला वाटलं मी करू शकत नाही. हे फक्त एक वाक्य नाही, हेच त्याचं विचार विश्व झालं. आणि जेव्हा तुमचा विचार म्हणतो मी नाही करू शकत, तेव्हा तुमचं आयुष्य त्याचं ऐकतं. काही वर्षांनी सचिनच्या गावात अजून एक मुलगा अनिकेत तोच परिस्थितीतून आला. त्याने तेच स्वप्न पाहिलं, पण त्याने स्वतःला रोज एकच गोष्ट सांगितली, मी करू शकतो, मार्ग शोधेन. त्याने छोट्या गोष्टींनी सुरुवात केली. यूट्यूबवर बिझनेस आयडियाज पाहिले, मोफत कोर्स केले, लहानशा ऑनलाईन व्यवसाय सुरू केला. पैसा कमी होता, पण विचार मोठा होता. आणि काय झालं माहिती आहे? 10 वर्षांनी त्याचं कंपनीचं नाव गुगलवर दिसत होतं. का झालं हे? कारण त्याचं विचारविश्व वेगळं होतं. तुमच्या मनात रोज हजारो विचार येतात. मी नाही करू शकत, माझं काही होणार नाही, मी अपयशी आहे. हे विचार म्हणजे गवतासारखी बीजे आहेत. जर तुम्ही त्यांना पाणी दिलं तर ती वाढतात आणि तुमचं मन नकारात्मक जंगल होतं. पण जर तुम्ही म्हणाल मी करू शकतो, मी योग्य संधी शोधेन, माझ्या कष्टाला फळ मिळणारच, तर तेही वाढतात आणि तुमचं मन यशाचं बाग होतं. संपूर्ण आयुष्याचं रहस्य आहे, ज्या विचारांना तुम्ही पोचता तसं तुम्ही होता. लोक म्हणतात कर्म महत्त्वाचं आहे. हो, पण कर्म विचारांपासूनच जन्मतं. तुमचे विचार चांगले असतील तर कृती योग्य असेल, कृती योग्य असेल तर परिणाम उत्तम येतील. म्हणून भविष्य बदलायचं असेल तर विचार बदलावे लागतील. एकदा तुमचं मन विश्वास ठेवतं की हे शक्य आहे, तर तुमचा मेंदू उपाय शोधतो. त्याचं उदाहरण द्या. तुम्ही ठरवलं माझ्याकडे पैसे नाहीत, बस तुमचं मन कारण शोधेल का ते शक्य नाही. पण जर तुम्ही म्हणाल माझ्याकडे पैसे नाहीत, पण मला मार्ग शोधायचा आहे, मग तुमचं मन उपाय शोधायला लागेल. हा फरक आहे मी करू शकत नाही आणि मी कसा करू शकतो या विचारात. विचार बदलायचा कसा? नकारात्मक शब्द बंद करा. मी नाही करू शकत, माझं नशीब खराब, हे शब्द मनातून काढा. अभ्यास करा, वाचा, प्रेरणादायी विचार ऐका, मनाला योग्य खाद्य द्या. रोज काहीतरी सकारात्मक ऐका. स्वतःशी संवाद ठेवा. दररोज स्वतःला सांगा मी सक्षम आहे, माझ्याकडे ताकद आहे. स्वप्न लिहा, मनातल्या विचारांना कागदावर आणा. ते विचार सत्य होतात. तुमचं विचारविश्व तुमचं भविष्य ठरवतं. कारण विचार, भावना, कृती, सवयी, स्वभाव, भविष्य. जर सुरुवातीचा विचारच नकारात्मक असेल तर बाकी सगळं नकारात्मक होतं. पण जर विचार सकारात्मक असतील तर तुमचं भविष्य सोन्यासारखं होतं. सचिनचं आयुष्य थांबलं कारण त्याने स्वतःला थांबवलं. अनिकेतचं आयुष्य झेप घेतलं कारण त्याने स्वतःला उंच विचार दिले. शेवटी एक वाक्य लक्षात ठेवा, तुम्ही जे विचार करता त्याचं रूप तुमचं जग घेतं. म्हणून विचार जपून निवडा. स्वतःला रोज सांगा मी करू शकतो,
माझं यश ठरलेलं आहे. मी मार्ग शोधणारच. तुमचं विचारविश्व तुमचं भविष्य घडवतं.